नमस्कार. श्री गुरुचरित्राच्या 43व्या अध्यायाच्या या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा अद्भुत आणि रंजक घटनेचा वेध घेणार आहोत, जी वाचून किंवा ऐकून कोणीही थक्क होईल. ही कथा आहे श्री गुरूंच्या म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती यांच्या अफाट योग सामर्थ्याची. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरु हेच साक्षात ईश्वर आहेत या चिरंतन सत्याची प्रचिती देणारी ही अत्यंत विलक्षण घटना आहे. तर लगेचच सुरुवात करूया. कधी असा विचार आपल्या मनात आलाय का की एखादी सर्वोच्च आणि अत्यंत कठीण अशी तीर्थयात्रा केवळ डोळ्याची पापणी लवते न लवते तोच एका क्षणात पूर्ण होऊ शकते, तेही केवळ शुद्ध श्रद्धेच्या बळावर? सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूतीसाठी खरोखरच शरीराला कष्ट देणाऱ्या प्रवासाची गरज असते का, की मनापासून केलेली अनन्य भक्ती हीच खरी तीर्थयात्रा असते? हाच कुतूहल निर्माण करणारा प्रश्न मनात ठेवून आपण आजच्या या विश्लेषणात पुढे जाणार आहोत. या अद्भुत कथेची सुरुवात होते ती पवित्र गाणगापूर क्षेत्रातून. इथे आपली ओळख एका अत्यंत गरीब पण भक्तीने श्रीमंत असलेल्या व्यक्तीशी होणार आहे. गाणगापूरमध्ये तंतुक नावाचा एक विणकर राहायचा. आता परिस्थितीने तो अत्यंत गरीब होता हे खरं, पण त्याची श्रीगुरूंच्या चरणी असलेली श्रद्धा मात्र हिऱ्यासारखी अढळ होती. पोटापाण्यासाठी दिवसभर तो आपली विणकामाची कामं करायचा, पण त्याच्या आयुष्याचं खरं केंद्रबिंदू होतं ते श्रीगुरूंची सेवा. रोज न चुकता तो मठात यायचा, तिथलं अंगण अगदी स्वच्छ झाडून काढायचा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो दिवसातून तब्बल 3 वेळा श्रीगुरूंना लांबूनच साष्टांग नमस्कार करायचा. म्हणजे बघा, खिशात पैसा नसला तरी भक्तीचा केवढा मोठा खजिना त्याच्याकडे होता. बरं, जिथे भक्ती असते तिथे तिची सत्वपरीक्षाही घेतली जातेच. आणि या कथेत हा कसोटीचा प्रसंग तेव्हा येतो जेव्हा महाशिवरात्रीचा मोठा उत्सव जवळ येतो. इथे आपल्याला तत्कालीन समाज आणि स्वतः तंतुक यांच्या मानसिकतेत किती मोठी तफावत होती हे स्पष्टपणे दिसून येतं. एकीकडे सर्व गावकरी आणि खुद्द तंतुकचे कुटुंबीयसुद्धा श्रीशैल्य म्हणजेच मल्लिकार्जुन यात्रेला जाण्याच्या मोठ्या तयारीत आहेत. त्यांच्या मते देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर हा कठीण शारीरिक प्रवास करून श्रीशैल्य पर्वतावर जाणं अत्यंत आवश्यक आहे. पण दुसरीकडे आपला तंतुक अगदी शांत आणि स्थिर आहे. त्याच्या मते त्याचे श्री गुरूच हीच त्याची सर्वोच्च तीर्थयात्रा आहे, त्याला कुठेही जाण्याची गरज वाटत नाही. जेव्हा त्याचे आई-वडील, भाऊ आणि गावकऱ्यांनी त्याला यात्रेला येण्यासाठी खूप आग्रह केला, तेव्हा तंतुकने दिलेले हे उत्तर खरोखरच विचार करायला लावणारे आहे. तो म्हणाला, माझे श्रीशैल्य आणि माझे मल्लिकार्जुन हे माझे श्रीगुरूच आहेत, मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. पण दुर्दैवाने समाजाला या भावनेमागची खोली समजलीच नाही. लोकांनी त्याच्या या अढळ विश्वासाची चक्क टिंगल केली. त्याला वेडा ठरून ते सर्वजण यात्रेला निघून गेले. पण आपल्याला माहितीच आहे की खरी भक्ती कधीच वाया जात नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारच्या वेळी या निस्सीम श्रद्धेची अंतिम परीक्षा घेतली जाते. शिवरात्रीची दुपार असते. श्रीगुरू नेहमीप्रमाणे संगमावर स्नानासाठी जातात. तिथे त्यांची गाठ तंतुकशी पडते. श्रीगुरू त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला विचारतात, अरे तंतुक, तुझे सर्व नातेवाईक तर पर्वतावर गेले, मग तू का नाही गेलास? त्यावर अत्यंत नम्रपणे तंतुक काय म्हणतो माहितीये? तो म्हणतो, स्वामी, सर्व तीर्थे आपल्या चरणीच आहेत, मग मी इतरत्र का भटकू? ही भक्तीची ती परम सीमा आहे जिथे बाह्य प्रवासाची ओढ पूर्णपणे संपून जाते. आता मूळ ग्रंथातील या ओव्यांकडे पाहिल्यास त्यात या अद्भुत चमत्काराचे अगदी हुबेहूब वर्णन केलेले आढळते. तंतुकची ही निष्पाप आणि अढळ भक्ती पाहून श्रीगुरू त्याच्यावर कृपा करण्याचे ठरवतात आणि थेट श्रीशैल्य पर्वताचे दर्शन घडवण्याचा निर्णय घेतात. हा चमत्कार नेमका कसा घडला ते आता पाहूया. श्रीगुरू तंतुकला म्हणतात, तुला श्रीशैल्य पाहायचा असेल ना, तर माझ्या पादुका घट्ट धर आणि डोळे मिटून घे. तंतुकने कोणतीही शंका न घेता अगदी तसेच केले. आणि काय आश्चर्य, डोळे मिटून उघडण्याच्या आत केवळ एका क्षणात मनोवेगाने श्रीगुरूंनी त्याला थेट श्रीशैल्य पर्वतावर पाताळगंगेच्या तीरावर नेऊन पोहोचवले. शारीरिक मर्यादांना पार करून केवळ विचारांच्या वेगाने झालेला हा प्रवास म्हणजे खऱ्या अर्थाने एक महान योग सामर्थ्य आहे. पवित्र श्रीशैल्य पर्वतावर पोहोचल्यानंतर आता ह्या प्रवासाचे खरे उद्दिष्ट मंदिराच्या गाभाऱ्यात उलगडणार होते. पाताळगंगेत स्नान उरकून जेव्हा तंतुक मंदिराकडे जातो तेव्हा तिथे त्याला त्याचे नातेवाईक आणि गावकरी भेटतात. जरा त्या गावकऱ्यांच्या परिस्थितीची कल्पना करा. जे लोक अनेक दिवस पायी चालून थकून भागून तिथे पोचले होते, त्यांना अचानक तंतुक तिथे अगदी फ्रेश आणि प्रसन्न अवस्थेत उभा दिसतो.
साहजिकच ते सर्वजण पूर्णपणे चक्रावून जातात आणि त्याला आश्चर्याने विचारू लागतात की अरे, तू इतक्या लवकर इथे कसा काय आलास? तंतुकने अगदी शांतपणे उत्तर दिले की तो श्रीगुरूंसोबत आला आहे. पण खरा धक्का आणि खरी अनुभूती तर अजून पुढेच होती. जेव्हा तंतुक मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतो तेव्हा त्याला एक अद्भुत आणि दैवी दृश्य दिसतं. त्याला चक्क मल्लिकार्जुन शिवलिंगाच्या जागी साक्षात त्याचे श्रीगुरू श्री नृसिंह सरस्वती बसलेले दिसतात आणि आजूबाजूचे भक्त त्यांची पूजा करत आहेत असं दृश्य त्याला दिसतं. श्री गुरुचरित्रातील या मूळ ओवीतून हेच स्पष्ट होते, मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत हा तो परमोच्च क्षण होता ज्याने या अध्यायाचे मुख्य तत्वज्ञान आपल्यासमोर मांडले. तंतुकला त्या क्षणी पूर्णपणे उमजले की साक्षात भगवान शंकर आणि आपले श्रीगुरू हे दोन वेगळे नसून ते मूलभूतपणे एकच आहेत. गुरु हेच शिवाचे रूप आहेत यावर त्याचा विश्वास आणखी दृढ झाला. या अलौकिक दर्शनानंतर आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे वळत आहोत, जिथे या चमत्काराची प्रचिती आणि अध्यायाची फलश्रुती आपल्याला पाहायची आहे. दर्शन पूर्ण झाल्यानंतर श्रीगुरूंनी पुन्हा तंतुकला पादुका धरायला सांगितल्या आणि अगदी क्षणात ते गाणगापूरला परतही आले. श्रीगुरूंनी तंतुकला हे गुपित कुणालाही न सांगण्याची आज्ञा दिली होती, पण सत्य कुठे लपून राहतं? तंतुकने श्रीशैल्यहून आणलेला प्रसाद आणि विभूती पाहून गावातील सर्व लोक थक्क झाले आणि त्यानंतर 15 दिवसांनी जेव्हा श्रीशैल्यहून गेलेले यात्रेकरू परत आले तेव्हा त्यांनी स्वतः साक्ष दिली की त्यांनी तंतुकला प्रत्यक्ष पर्वतावर पाहिले होते. हा भक्कम पुरावा मिळाल्यानंतर मात्र संपूर्ण गावाची श्रीगुरूंच्या अगाध सामर्थ्यावर 100% खात्री पटली. या विश्लेषणाच्या शेवटी या अध्यायाची फलश्रुतीही पाहणे महत्त्वाचे ठरते. मूळ ग्रंथानुसार जो कोणी हा अध्याय पूर्ण श्रद्धेने वाचेल किंवा ऐकेल त्याच्या घरातील सर्व संकटे दूर होतील, त्याला प्रत्यक्ष श्रीशैल्य यात्रा केल्याचे प्रचंड पुण्य लाभेल आणि अंती त्याला मोक्षप्राप्ती होईल असे स्पष्ट आश्वासन यात दिले आहे. आजच्या या सत्राच्या शेवटी एक सखोल विचार आपल्यासमोर उभा राहतो. जर सर्वोच्च ईश्वरी अस्तित्व आपण जिथे उभे आहोत तिथेच अनुभवता येत असेल, तर मग तीर्थयात्रेचं खरं स्वरूप काय असावे? बाह्य जगातील प्रवासापेक्षा स्वतःच्या आत डोकावून अत्यंत एकाग्र आणि अढळ भक्तीने गुरूंना शरण जाणे हेच अंतिम सत्य नाही का? तंतुक विणकऱ्याच्या या अद्भुत कथेने आपल्याला हाच शाश्वत मार्ग दाखवून दिला आहे. यापुढील प्रवासात हाच विचार नक्की सोबत ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण विश्लेषणासह. धन्यवाद.